आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी मोनिका गायसमुद्रे। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चा तर होणारच। सोशल मीडियावर तलवारीसह फोटो टाकल्याने चंदू मोठे या तरुणावर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी आहे। मात्र तलवारीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या शिवसेनेच्या बदलापूर उपशहर प्रमुखाला संरक्षण दिले जात असल्याने पोलीसच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। काही दिवसांपूर्वी चंद्रकांत उर्फ चंदू मोठे या तरुणाला अंबरनाथ पोलिसांनी बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगून शस्त्रासोबतचा फोटो सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी अटक केली होती। तसाच काहीसा प्रकार बदलापूरमध्ये घडला आहे। शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी वाढदिवशी तलवारीने केक कापला। इतक्यावरच न थांबता त्यांनी ही तलवार हातात घेऊन अनेक फोटो काढले आणि ते फेसबुक आणि सोशल मीडियावर व्हायरलही केले। हे फोटो अल्पावधीतच व्हायरल झाले आणि थेट पोलिसांपर्यंतही पोहोचले असतील। मात्र पोलिसांनी अजून देखील कोणतीही कारवाई केलेली नाही। त्यामुळे पोलिसांनी या फोटोंची चौकशी करत राजेंद्र चव्हाण यांच्यावर थेट गुन्हा दाखल करत अटक कधी करणार असा प्रश्न आता विचारला जात आहे। सुशिक्षित असलेल्या चंदू मोठेला बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अंबरनाथ पोलिसांनी कोठडीत टाकले, त्याचे भविष्य खराब केले। त्यामुळे तरुणांनी सोशल मीडियाचा वापर जपून करण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले होते। मात्र त्यानंतरच तलवारीने केक कापणाऱ्या राजकारण्यावर बदलापूर पोलीस कधी गुन्हा दाखल करणार हा प्रश्न आता विचारला जात आहे। तन्मय सोनी, स्वानंद मीडिया, बदलापूर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।